पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी केलेली आहे आणि पाकला प्रत्युत्तरासाठी 6 विमानांचं उड्डाण करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानची हवाई हद्द वापरणार नाही असा निर्णय भारतीय एअर इंडियाने घेतलेला आहे। मात्र पाकला प्रत्युत्तरासाठी 6 विमानांचं उड्डाण आणि 6 विमानांपैकी 5 विमानं परतली। एकूण 6 विमानांनी उड्डाण केलेलं होतं अशी माहिती मिळते आहे। पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्यावेळी आज सकाळी पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी केली, त्यांना पिटाळून लावण्यासाठी, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी 6 विमानांनी उड्डाण केलेलं होतं। मात्र त्यापैकी 5 विमानं परतल्याची माहिती मिळते आहे। याविषयी रामराजे शिंदे आपल्याला अधिक माहिती देतील। रामराजे, 6 पैकी 5 विमानच परतल्याचं कळत आहे, काय काय तपशील आहेत याबाबतचे? बिलकुल 6 पैकी 6 विमानं गेली होती आणि त्यापैकी 5 विमानं जी आहेत ती परत आलेली आहेत। एक विमान जे आहे ते अद्यापही परत आले नाहीये। पाकिस्तानचे जे विमानं घुसखोरी केली होती त्यांना पेटवून लावण्यासाठी ही विमानं गेली होती, भारतीय सैन्याचीच ही विमानं होती। मात्र एक विमान अद्यापही आले नाहीये आणि त्याच्यामध्ये विंग कमांडर होते अभिनंदन, हे विंग कमांडर होते, ते अद्याप परतले नसल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। या संदर्भामध्ये भारत सरकारने अद्याप कोणताही आपली भूमिका मांडली नाहीये, परंतु पाकिस्तानकडून दावा करण्यात आलेला आहे की अभिनंदन यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पाकिस्तानी मीडियाकडून पण हा दावा करण्यात आलेला आहे। परंतु सध्या भारताकडून अद्याप या संदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यात आलेलं नाहीये। परराष्ट्र मंत्रालयाची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे, त्यामध्ये भारताची भूमिका जी आहे ती स्पष्ट होणार आहे आणि पाकिस्तानने नेमकं काय केलेलं आहे ते सुद्धा स्पष्ट होणार आहे। रामराजे, ज्या प्रकारे सध्या घडामोडी घडत आहेत दिल्लीमध्ये, काय काय घडामोडी सकाळपासून महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची जी तयारी होती भारताची ती आज स्पष्टपणे दिसली। काल ज्याप्रमाणे पाकिस्तानी विमानांनी पळ काढला त्याच्याबरोबर विरुद्ध भारतीय विमानांनी आजची कामगिरी केलेली आहे। 6 विमानं प्रत्युत्तर द्यायला निघालेली होती। तर या सगळ्याबाबत भारताची कशी तयारी आज दिवसभरातली दिसून आली आणि काय काय अधिक महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडल्यात सकाळपासून? बिलकुल, खरं तर कोणतीही कारवाई करण्यासाठी किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं असतं, पॉलिटिकल विल असणं हे गरजेचं असतं आणि ती इच्छाशक्ती जी आहे ती सरकारने दाखवून दिलेली आहे। आणि सकाळपासूनच बैठका ज्या होत्या त्या सुरू होत्या। अगोदर सर्व तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक झाली, त्यानंतर गृह मंत्रालयाची बैठक झाली, संरक्षण मंत्रालयाची बैठक झालेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी सुद्धा बैठक झालेली आहे। पंतप्रधान मोदी हे विज्ञान भवनामध्ये कार्यक्रमाला होते, तिथून अचानक निघाले आणि या बैठकीमध्ये गेले आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये 2700 कोटी रुपये सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि शस्त्र संरक्षण दलाला मजबूत करण्यासाठी आणि यंत्रसामुग्रीसाठी हे संपूर्ण निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत। त्याचबरोबर सकाळची जी चकमक झाली होती ते म्हणजे की पाकिस्तानच्या एअरफोर्सने सुद्धा या संदर्भामध्ये घुसखोरी केली होती आणि ती पिटवून लावण्यासाठी इंडियन एअरफोर्सने सुद्धा प्रयत्न केले होते। 6 विमानं गेली होती, एक विमान मात्र अद्यापही आलेलं नाहीये आणि त्या संदर्भातची माहिती सुद्धा अजित डोवाल यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे। त्यामुळे आता भारताची जी भूमिका असणार आहे ती आता स्पष्ट करणार आहे परराष्ट्र मंत्रालय। त्यामुळे दिल्लीमध्ये जे आहे ते घडामोडी होत आहेत आणि अमोल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की 7 विमानतळ जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे विमानतळ 7 आहेत ते मुख्य भागामध्ये आहेत, उत्तर भारतामध्ये आहेत। त्यामध्ये लेह आहे, श्रीनगर आहे, अमृतसर आहे, शिमला आहे, कुलू आहे आणि लेह सुद्धा आहे। तर ही संपूर्ण विमानतळ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि ते पण 3 महिन्यासाठी। त्यामुळे एक सरकारची जी आहे ती भूमिका आणि सरकारचा इशारा जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय। त्यामुळे आज दिवसभरामध्ये दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी राहिलेल्या आहेत। खरं तर श्रीनगर आणि सीमेपलीकडे या सगळ्या वातावरण जे आहे ते तणावपूर्ण आहे, परंतु त्याचं संपूर्ण जे नियंत्रण जे आहे ते दिल्लीमधून होताना आपल्याला दिसून येते। त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे। आणखीन आता परराष्ट्र मंत्रालय कोणतं भूमिका घेते, कोणतं धोरण अवलंबते आणि पंतप्रधान मोदी कोणती भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं आहे। निश्चित आता 3:15 वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे त्याविषयी थोडक्यात सांगा, काय या पत्रकार परिषदेमधून अपेक्षित आहे, कुठली कुठली माहिती पुढे येऊ शकते?
अमोल, खरं तर सकाळची ही घटना आहे. त्यानंतर भारतीय आपल्या सैन्याकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही किंवा स्टेटमेंट जी आहे, रिलीज जी आहे ते सादर करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं भूमिका ही घेण्यात आलेली आहे की संरक्षण मंत्रालयाच्या ऐवजी परराष्ट्र खात्यानंच ही संपूर्ण भूमिका पुढे मांडावी. त्यामुळे या आज परराष्ट्र खात्याच्या या भूमिकेमध्ये सकाळपासून काय काय घडामोड घडलेली आहे, भारताचे किती विमानं पलीकडे गेली होती, पिटाळून लावण्यासाठी गेली होती, आणि त्याचबरोबर पाकिस्तानची किती विमानांनी घुसखोरी केलेली आहे, किती विमानांना विमानावर हल्ला केलेला आहे, आणि पाकिस्तानचे काही सोल्जर जे आहेत त्यांना सुद्धा पकडण्यात आले का, या संदर्भाची माहिती दिली जाणार आहे. आणि भारताचं जे एक विमान गायब आहे आणि विंग कमांडर अभिनंदन हे सुद्धा परत आले नाहीयेत, त्या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण जे आहे ते आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये मिळू शकेल. धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीबद्दल. थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे. 2:15ची वेळ यासाठी देण्यात आलेली आहे. त्यामुळे काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होईल. झी 24 तासवर ही पत्रकार परिषद थेट प्रसारण या पत्रकार परिषदेचं आपण पाहू शकणार आहात. पुढे जाऊया. सुरक्षेच्या कारणास्तव देशातली 7 विमानतळं बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, गग्गल, डेहराडून, चंदीगड, श्रीनगर आणि अमृतसर या ठिकाणची विमानतळं बंद ठेवण्यात आली आहेत. तर मुंबईहून जम्मू, श्रीनगर, अमृतसर आणि चंदीगडला जाणाऱ्या विमानांचं उड्डाण देखील रद्द करण्यात आलं आहे.